नमस्कार. प्रतिविश्व एक श्रवणोत्सव या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. मला आठवतंय, पुण्यात रसिकांची प्रचंड गर्दी, रंगमंचावर शांत तेवणाऱ्या समयीसारखं सोज्वळ रूप ल्यालेलं एक व्यक्तिमत्व बसलेलं होतं. सिल्कची साडी, पदर दोन्ही खांद्यांवरून घेतलेला आणि चेहऱ्यावर मंद स्मित. निवेदिका मंगला खाडीलकर यांनी प्रसन्न मुद्रेनं त्या उत्सव मूर्तीच्या कानाजवळ जाऊन रसिकांच्या वतीनं विनंती केली आणि थोडे आढेवेढे घेतच माईक हातात घेऊन त्या उत्सव मूर्तीनं गाण्याच्या 2 ओळी म्हटल्या. मित्रमैत्रिणींनो, आता तुमच्या लक्षात आलंच असेल ती उत्सव मूर्ती कोण होती ते. अगदी बरोबर हो, सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर. आपल्या भावविश्वाशी एकरूप झालेला हा भावमधुर स्वर पिढ्यानपिढ्या ऐकला जाणारच. सुमनताईंचा सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा याची देही याची डोळा अनुभवण्यासाठी आम्ही आमच्या नातीला म्हणजे परीलासुद्धा घेऊन गेलो होतो. आमच्या घरातली 4थी पिढी सुमनताईंच्या मधुर स्वरांची चाहती आहे बरं का. परी जशी जन्मली तशी सुमनताईंच्या स्वरांनीच तिचं स्वागत आम्ही केलं होतं. आम्ही सुमनताईंच्या आवाजातलं गाणं लावलं होतं आणि नेहमीच लावत असो. ते गाणं म्हणजे जूही की कली मेरी लाडली, नन्ही सी परी मेरी लाडली. मित्रमैत्रिणींनो, सुमनताईंना प्रत्यक्ष पाहता यावं म्हणून आम्ही परीला आवर्जून घेऊन गेलो होतो. तेव्हा परी असेल 4-5 वर्षांची. आमच्या मांडीवर बसलेल्या परीला पाहून आसपासचे प्रेक्षक थोडे नाराज झाल्यासारखे वाटले. त्यांना वाटलं, ही लहान मुलगी कार्यक्रम नीट ऐकू देईल ना, बडबड करेल, रडेल. पण खरं सांगते, परी अगदी अनिमिष नेत्रांनी तो सोहळा पाहत होती, लक्षपूर्वक ऐकत होती. आणि जेव्हा सुमनताईंनी ओंकार प्रधान रूप गणेशाचे या भक्तिगीताच्या ओळी म्हटल्या, तेव्हा परीसुद्धा गुणगुणायला लागली आणि सभागृहातले लोक परीकडं अगदी कौतुकाने पाहायला लागले. तिचं पाठ होतं ते गाणं. बघा, सांगायचा मुद्दा हा की सुमनताईंचं गाणं पिढ्यानपिढ्या ऐकलं जाणारच. पुढची पिढीही सुमनताईंच्या गाण्यानं भावसमृद्ध होणार. माझे आवडते संगीतकार कमलाकर भागवत यांनी स्वरबद्ध केलेली ही संत तुकारामांची गणेश वंदना सुमनताईंच्या स्वरात. हो, भावसमृद्धच. सुमनताईंचं गाणं फक्त गाणं नसतं हो, तर त्यात भावनेचा स्पर्श असतो. कवीचा शब्द शब्द जपून ठेवावा असा बकुळगंध ल्यालेला तो सुमन स्वर असतो.
28 जानेवारी सुमन कल्याणपूर यांचा वाढदिवस. त्यांना लक्ष लक्ष शुभेच्छा देताना मित्रमैत्रिणींनो, आणखीन एक काळजातल्या कुपीत जपून ठेवलेली गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटते आहे. ती म्हणजे सुमनताईंच्या वाढदिवसानंतर 3 दिवसांनीच माझ्या काळजाचा तुकडा माझा मुलगा अनुज याचा वाढदिवस असतो 31 जानेवारीला. खरं सांगते, दरवर्षी त्याच्या वाढदिवसाला सुमनताईंनी गायलेलं आणि गदिमांनी लिहिलेलं हे गाणं आवर्जून आठवतंच. अनुजला मी औक्षण आता करू शकत नाही, कारण तो सध्या ऑस्ट्रेलियात आहे. स्पेस स्टडीसाठी इस्रोनं त्याला ऑस्ट्रेलियातील इंटरनॅशनल स्पेस युनिव्हर्सिटीत पाठवलं आहे. देशसेवेत असलेल्या अनुजचा आम्हाला खूप अभिमान वाटतो. दरवर्षी अनुजच्या वाढदिवशी सुमनताईंनी म्हटलेलं हे गाणं मला आठवतंच आणि मी मनातल्या मनात सुमनताईंना म्हणते, सुमनताई, तुमचं हे गाणं प्रत्येक आईच्या काळजातलं गाणं आहे हो. सुमनताई, तुमच्या वाढदिवसानिमित्त लक्ष लक्ष शुभेच्छा देते आणि माझ्या अनुजची तुमच्या गाण्याद्वारे इथूनच दृष्ट काढते.